हॅलो, सई किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. एक वाटी रवा आणि टोमॅटोपासून खूप अशी टेस्टी आणि भन्नाट रेसिपी आज आपण करणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी रवा आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो असे कट करून घेतलेले आहेत. जर तुम्ही कमी प्रमाणामध्ये ही रेसिपी करणार असाल तर एक छोटी वाटी रवा घेतला तरी चालेल. इथे मी सर्वप्रथम 1 वाटी रवा आणि दही घेतलेला आहे. दह्याचा सुद्धा यामध्ये आपण वापर करणार आहोत. रवा जो आहे तो एका मोठ्या बाउलमध्ये मी सर्वप्रथम काढून घेणार आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही ॲड करणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे. यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता बॅटर जे आहे ते अगदीच कोरडं दिसतंय, त्यामुळे त्यामध्ये अजून सुद्धा दह्याचा किंवा पाण्याचा वापर आपण करणार आहोत. मी यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि पूर्णपणे हे बॅटर जे आहे मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे बॅटर जे आहे ते 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता 10 मिनटानंतर आपलं बॅटर जे आहे ते पूर्णपणे भिजलं गेलेलं आहे. रवा छानपैकी फुगला आहे. बॅटर जे आहे ते दुप्पट झालेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत कट करून घेतलेले टोमॅटो. टोमॅटोचा वापर या रेसिपीमध्ये मी थोडासा जास्तच केला आहे, कारण आपण टोमॅटो उत्तप्पा आज करणार आहोत. नंतर घातलेला आहे कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, कट करून घेतलेली कोथिंबीर घालून बॅटर जे आहे ते पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये सर्व अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये नंतर घातलेलं आहे जे आपण पाण्याचा वापर मी अजून यामध्ये थोडासा केलेला आहे. पाणी घालून घेतल्यानंतर पूर्णपणे पुन्हा याला मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बॅटर जे आहे ते किती कलरफुल दिसतं आहे टोमॅटो, कोथिंबीर, मिरची यामुळे. आणि टोमॅटोमुळे आपली जी रेसिपी आहे ती खूप छान टेस्टी लागते. उत्तप्पे खूप टेस्टी होतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. यामध्ये मी घातलेलं आहे पुन्हा एकदा मीठ आणि मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. बॅटर जे आहे ते आपलं आता रेडी आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी गॅसवरती पॅन ठेवला आहे. पॅन छान गरम झाल्यानंतर त्यावरती तेल घातलेलं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी फुलच ठेवलेली आहे. तेल छानपैकी पसरवून घेतलेलं आहे पॅनवरती आणि त्यावरती जे आपण बॅटर तयार केलं आहे ते यावरती पळीने मी अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे. टोमॅटो आहे त्या बॅटरमध्ये, त्यामुळे हलक्या हाताने अगदी पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे. 2 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आला आहे आपला उत्तप्प्याला. त्यावरती तेल घातलेलं आहे, झाकण काढून घेतलेलं आहे. तेल घातलेलं आहे आणि अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने याला पलटून घ्यायचं आहे. छान कलर आला आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर होतात आपले उत्तप्पे. टोमॅटो उत्तप्पे खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आलटून पालटून याला भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छानपैकी खरपूस भाजून घेतलेला आहे आणि नंतर यावरती मी घातलेलं आहे साजूक तूप आणि दाण्याची चटणीसुद्धा यावरती घातलेली आहे. त्यामुळे आपले उत्तप्पे जे आहे ते खूप टेस्टी लागतात. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारे मी जे राहिलेल्या बॅटरचे सुद्धा उत्तप्पे करून घेतलेले आहेत. 1 वाटी रव्यामध्ये मीडियम आकाराचे 7 ते 8 उत्तप्पे होतात. छानपैकी उरलेले सुद्धा उत्तप्पे मी करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसत आहेत आणि खूप खरपूस भाजले सुद्धा गेलेत. तुम्ही नक्की ट्राय करा.